आज आपण मलईदार रबडीसारखी साबुदाणा खीर खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही अशी अप्रतिम झटपट होणारी मस्त साबुदाणा खीर बघणार आहोत। 10च मिनिटात तयार होते, हलकी फुलकी आणि चविष्ट होते, मस्त रबडीसारखी। उपवासाला ही खीर नक्की करून बघा। नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। पाणी घालून स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊया। स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये साबू भिजेल इतपत पाणी घालून झाकण ठेवून 2 तासासाठी ठेवून देऊया। 2 तासानंतर साबू आपला छान असा भिजलेला आहे। खीर करायच्या आदल्या दिवशी रात्री साबू भिजायला ठेवला तरी चालेल, अजूनच छान असा साबुदाणा भिजला जातो। इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे, यामध्ये 700 मिली दूध घालून घेऊया। हाई फ्लेमवर एक उकळी येऊन द्यायची। इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे, यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही, कारण ऑलरेडी पॅकेटमधील दूध पातळ असतं। दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। एक 5 ते 7 मिनिटं अजून आपल्याला हे दूध उकळायला ठेवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करूनच, मध्यम आचेवरच आपल्याला हे दूध छान असं उकळून घ्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटांमध्ये आपलं दूध छान असं उकळलेलं आहे आणि बऱ्याचपैकी दाटसर सुद्धा झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया आणि सगळा असा तळापासून ढवळून मिक्स करून घेऊया। साबुदाणा दुधामध्ये छान असा मिक्स झालेला आहे। एक उकळी येईपर्यंत आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे। असं सतत ढवळलं की दूध फाटत नाही, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। म्हणून आपल्याला सतत एक उकळी येईपर्यंत हे ढवळून घ्यायचं आहे। छान अशी आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता यामध्ये 1 वाटी साखर, ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा जायफळ वेलची पावडर घालून सगळं असं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता खिरीला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये केशरचं दूध घालून घेऊया आणि तळापासून सगळं असं मिसळून घेऊया। खीर करताना नेहमी जाड बुडाच्या भांड्यातच करावी, म्हणजे बुडाला करपत नाही किंवा लागत नाही। साखर घातल्यावर खीर थोडी पातळ होते, त्यासाठी 2 मिनिटं खीर शिजवून घ्यायची आहे। इथे आपली 2 ते 3 मिनिटांमध्ये खीर छान अशी दाटसर झालेली आहे। मस्त अशी रबडीसारखी आपली खीर तयार झालेली आहे। याची कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता, छान अशी रबडीसारखी आपली इथे साबुदाणा खीर तयार झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर अजूनच खीर दाटसर होते। ही उपवासाची मलाईदार रबडीसारखी साबुदाणा खीर तयार आहे। सर्व करूया। ही साबुदाणा खीर दिसायलाही छान दिसते आणि खायलाही तितकीच चविष्ट लागते। ज्यांना खीर आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। अगदी 10च मिनिटात तयार होणारी ही रबडीसारखी साबुदाणा खीर नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद।